आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयाला द्या, अन्यथा कारवाई करणार फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर मवियामध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा। मनपा निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये भगवा फडकवायचा आहे, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना थेट आव्हान। पुण्यामधल्या ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, येत्या 2 दिवसांमध्ये नावासह माहिती देणार असल्याचा उदय सामंतांचा दावा। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका, पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनामध्ये बैठक होणार। तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। उद्धव ठाकरेंनी बैठका आधी घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती, पक्षातील गळती रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू। ठाकरेंच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीवर प्रताप सरनाईकांची टीका। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीच्या शिवसन्मान यात्रेमध्ये आज छगन भुजबळांची उपस्थिती, मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अनेक दिवसांपासून नाराज होते। छगन भुजबळ प्रत्येक कार्यक्रमाला असतात, शिर्डीमधल्या कार्यक्रमाला देखील भुजबळ उपस्थित होते। आमच्या घरातील विषय आम्ही घरामध्ये सोडू, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य।